मी अनेक दिवसांपासून म्हणतोय की सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब जेव्हा जेव्हा जिल्ह्यात येतात तेव्हा एक वेगळं वातावरण करून जातात. काल ते आले मालवणमध्ये आणि त्यानंतर मला संशय वाटला की हे असेच सहज आलेले नाहीत, नुसतं सभेसाठी आलेले नाहीत, तर त्याच्याबरोबर काहीतरी घेऊन आलेले आहेत. आणि त्याचं आतापासून सुरू होणार. संध्याकाळची सभा होती. आपण अशा निवडणुका लढवणार आहोत का? मी जेव्हा घरात गेलो, मला जेव्हा कळलं, रोज दोन दोन तीन तीन बॅगा, जो मालवणमध्ये अशी 6-7 घरं आहेत जिथे ह्या ठेवल्या जातात आणि तिथून डिस्ट्रीब्युशन होतं. मग त्यांचे कार्यकर्ते तिथून येऊन घेऊन जातात. हे अशा निवडणुका जर आपण, अहो लोकसंख्या किती, आपण वाटताय किती, आणि उद्या हे नगरसेवक निवडून जातील तर काम करतील का तिकडे? ते म्हणतील अरे पैसे दिलेत आम्ही तुम्हाला, आम्ही कशाला काम करू? ते वसुलीच्या कामाला लागतील उद्या जर चुकून हे निवडून गेले तर. हे थांबवलं पाहिजे कुठेतरी. हे कल्चर नाही आपल्या जिल्ह्याचं, हे कधीच नव्हतं. हे काही लोक बाहेरून आली आणि हे कल्चर इकडे ह्या जिल्ह्यामध्ये आणलं. हे थांबलं पाहिजे. हा माझा प्रयोग आहे. मी माझ्या त्या आपण जेव्हा लाईव्ह केलं तेव्हाही मी सन्मान्य किनवडेकर हे जुने भाजपचे कार्यकर्ते आहेत, यांनाही मी सांगितलं साहेब ही पद्धत बरोबर नाही. बंड्या सावंत जुना कार्यकर्ता भाजपचा, मी सांगितलं बरोबर नाही. पण हे कधीतरी थांबणार आहे का? नाही. अशा निवडणुका घेऊन फायदाच काय? एका 15,000च्या अंदर असलेली जे काही लोकसंख्या आहे, मतदार आहेत, तुम्ही काही चालवलंय आणि आम्ही ते सहन करावं? हेच मी मागच्या काही दिवसांपासून सांगतोय ना, की ते येतात, गडबड करतात आणि त्यांना दुसरं काय नाही, जिरवा जिरवी. विकासाचा अजेंडा कुठे आहे? ते आले असते. काल मालवणला सभा झाली, कणकवलीला आपलं मला वाटतं सावंतवाडीला सभा झाली. विकासाचं ब्लूप्रिंट दाखवलं असतं, विजन डॉक्युमेंट दाखवलं असतं, जे आम्ही दाखवतोय उद्या, तर एक समाधान वाटलं असतं की बघा आम्ही हे प्लॅन शहरामध्ये ठेवतोय, हे आमचं विजन आहे शहरासाठी. त्याच्यातलं काय नाही. तुम्ही येणार आणि ते धुमाकूळ घालून जाणार, गडूळ करणार सगळं वातावरण. हे काय मला पचणारं नव्हतं. आणि म्हणून मी निर्णय अधिकाऱ्यांनाही सांगितलंय निवडणुकीच्या, आणि सन्मान्य तिकडचे PI जगताप साहेब यांनाही सांगितलेलं आहे, हे आम्ही 24 तास आता तुम्हालाही विजिलन्स करावं लागेल. स्पेशल स्क्वॉड तुम्हाला प्रत्येक जिथे जिथे निवडणूक आहे तिथे स्पेशल स्क्वॉड नेमावं लागेल. आणि जसे तुमचे विजिलन्सला आहे तसे आता आमचे कार्यकर्ते शिवसैनिक विजिलन्सला आहे. पकडलं तर जागच्या जागी बंदोबस्त करू, सोडणार नाही. हो, आमची लोक आहेत. मी तुम्हाला तेच सांगितलं, 24 तास आता विजिलन्स राहणार. सावंतवाडी असेल, जिथे जिथे निवडणुका आहेत, वेंगुर्ला असेल, सगळीकडे जिथे जिथे निवडणुका आहेत, ही निवडणुकीची पद्धत थांबली पाहिजे. लोक विकास नगरसेवक एकदा तिकडे गेले आणि त्यांच्या डोक्यामध्ये राहिलं अरे ह्या घरात आम्ही पैसे दिले आहेत, मग कसला रस्ता मागतोय? ते रस्ते कधीच बनणार नाही. त्याच्या भ्रष्टाचारच होणार. रस्त्यामधून मला काहीतरी मिळावं, ह्याच्यातूनच घर चालणार. कसला विकास आपण मागणार? मग लोक आपण काय दाखवतोय? हा प्रकार थांबला पाहिजे जिल्ह्यामध्ये, म्हणून हे मी केलेलं आहे. हे जर थांबलं नाही तर आम्हाला अजून करावं लागेल. साहेब, भारतीय जनता पार्टी सोबत आहेत अशी दिशाभूल केली जाते, तिकडे सुद्धा दादांच्या नावाने दिशाभूल केली जाते. या घटनेकडे तुम्ही कसं पाहता? आम्ही युती करायला, जसं मी माझ्या मनोगतातही सांगितलं, सन्मान्य केसरकर साहेब 21व्या तारीख म्हणजे 21 तारखेपर्यंत ते आग्रही होते. कोण माणूस सांगतो 21 तारखेला शेवटचा दिवस होतो फॉर्म मागे घ्यायचा. त्यांनी काय सांगितलं की आज पण जर ते युती करतील तर मी माझा फॉर्म मागे घेईन. मी माझ्या उमेदवारांना सांगून ठेवलं. कोण एवढा मनाचा मोठेपणा दाखवतो? आणि नंतर गरज जेव्हा नव्हती तेव्हा आमच्या सोबत नाही. आणि आता मतं मिळवायला तुम्हाला जर यांची गरज लागत असेल, ज्येष्ठांची गरज आहे, जसं केसरकर साहेब असतील, राणे साहेब आहे, लोक सगळं बघून आहेत, ते बरोबर मतदान करतील. इकडे सावंतवाडीला सन्मान्य केसरकर साहेबांचा मान राखला जाईल. तिकडे आम्हाला माहिती आहे लोक काय करणार आहेत ते. आम्ही लोकांचा आशीर्वाद मागतोय. आम्हाला एक चांगलं शहर, डेव्हलप शहर, उद्याच्या 21व्या शतकातलं शहर आम्हाला लोकांना देण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. पण हे जर प्रकार होत राहतील, लोकांची दिशाभूल करतील, काही लोक फसतील, तर शहर तिथल्या तिथेच अडकून बसेल. ते अडकू नये म्हणून हा आमचा सांगायचा प्रयोग आहे. 10,000चा आकडा कालचा होता, आता अपडेट झालं. भाजपचे जिल्हाध्यक्ष म्हणतात की तुमचं आजचं वागणं योग्य नाही किंवा हा बदनामीचा खेळ आहे भाजपच्या कार्यकर्त्यांचा, त्यांचं विधान आता मी हा निर्णय सन्मान्य अधिकारी जे निवडणूक अधिकारी आहेत त्यांच्याकडे दिलेला आहे. मी 1 मिनिटही तिकडे थांबलो नाही. मी जेव्हा हँडओव्हर केलं, सन्मान्य जगताप तिकडचे PI होते, मी त्यांच्याकडे हँडओव्हर केलं. आता तपास तुम्ही करायचा आहे.
निलेश राणे तपास करणार नाहीये. निलेश राणे चुकीचा आहे काय बरोबर आहे हे ते निवडणूक अधिकारी आणि उद्याची FIR पोलीस स्टेशन मधली ते ठरवणार आहेत. निलेश राणे कलम लावत नाही FIR मध्ये. निवडणुकीचे अधिकार माझ्याकडे नाहीत. त्यांनी ठरवू दे कोण चुकीचं आणि कोण बरोबर आहे. साहेब, उदय सामंतांनी कणकवलीत असं वक्तव्य केलं होतं की निवडून आल्यानंतर पालकमंत्र्यांकडे निधी मागायला जाऊ. काल सन्माननीय पालकमंत्र्यांकडून पण हे बघा, सगळीकडे आम्ही तुम्हाला मनोगतामध्ये पण तेच म्हणतोय, आम्ही एकच कुटुंब आहोत. भाजप आम्ही वेगळं समजत नाही. एका दुसरा माणूस चुकला म्हणजे अख्खी भाजप चुकत नाही, चुकलेली नाही. लक्षात घ्या. मी परत दुरुस्त करून सांगतो तुम्हाला, आमचा भाजपवर, सन्मान्य फडणवीस साहेबांवर, सन्मान्य राणे साहेबांवर पूर्ण विश्वास आहे. आमचं प्रेम आहे त्यांच्यावर. आम्ही अजिबात त्यांच्यावर आरोप करत नाही. भारतीय जनता पक्षावर आरोप करत नाही आहोत. काही ठराविक असे लोक आहेत त्यांच्यामुळे वातावरण खराब होत आहे. ते बाहेरची लोक आहेत, त्यांना आत्ताच आवर घातला पाहिजे हे आमचं म्हणणं आहे. तर इथे दीपक केसरकर यांची तब्येत बरी नाही आणि याचा मुद्दा सध्या बघितलं तर समोरून केला जातोय. समोरच्यांना लाज वाटली पाहिजे. एवढे ज्येष्ठ सन्मान्य केसरकर साहेब आजही मैदानात आहेत, उतरत आहेत, लोकांच्या घरी जात आहेत, भेटत आहेत, प्रचार करतायत. अजून माणसांनी काय करायचं असतं कोणासाठी? त्यांचं वय काय? किमान त्यांच्या वयाचा सन्मान करून, अरे बोलायचं असेल तर घरात बोला. समाजात बोललात तर लोक माफ करणार नाही, देव माफ करणार नाही. अरे ज्यांचे आशीर्वाद घ्यायचे त्यांच्यावर तुम्ही टीका करता. उलटा आशीर्वाद घेऊन लोकांच्या मनामध्ये तुमची उंची अजून वाढली असती, पण तेवढं मोठं मन तुमचं नाही हे आम्हाला माहिती आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.